म्हणजे आजपर्यंत कराड साहेबांच्या माध्यमातून 200 ते 250 कोटी रुपयाचं काम आपण विकास कामं आपण या आपल्या कन्नड सोगा विधानसभा मतदारसंघामध्ये केलं. मे महिन्यामध्ये कन्नड ते चिकलठाण नावाचा रस्ता तयार झाला आणि जून महिन्यामध्ये खूप मोठमोठे खड्डे पडले. त्याच्यामध्ये एकाच महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदर्श पतसंस्था नावाची एक पतसंस्था होती, तिच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला. त्या ठेवीदारांना तुमचे मंत्री आश्वस्त करू शकले. कन्नड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी इंटेन्शनली वाढू दिली नाही, जी आहे तशीच ठेवा की इतरांना फायदा. म्हणजे विद्यमान आमदारांचं जे महाविकास आघाडीचं पॅनल होतं त्याच्यापेक्षाही भारतीय जनता पार्टीने मतं जास्त घेतली एकट्याच्या. मला तेच विचारायचं होतं की इतर पक्षांमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये इतर ठिकाणी रीग लागलेली असते पक्षात प्रवेश करण्यासाठी, इथं तो प्रकार आपल्याला दिसत नाही. मला असं संवाद दौरा वगैरे काढावासा नाही वाटत. त्या आंदोलनाचा परिणाम आपल्या तालुक्याच्या राजकारणावर होईल असं वाटतं तुम्हाला? काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज असेच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय खंबाते सर आहेत. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, तुमच्याकडे बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते की एक सामान्य कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहून एक पक्षाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो. यामुळे अनेक असे उत्साही तरुण आहे ते राजकारणामध्ये शिरकाव करू पाहत आहे, त्यांना एक प्रेरणा मिळते. मला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायची आहे की नेमकं तुमचं शिक्षण नेमकं कुठे झालं, गाव नेमकं तुमचं कोणतं आहे आणि तुम्ही राजकारणाकडे कसे वळालेत? माझा जन्मही कन्नड शहरातला आहे. माझं शिक्षणही कन्नडच्या जिल्हा परिषद शाळेत आणि कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयात झालं आहे. आणि राजकारणामध्ये जायचं म्हटलं तर मी राष्ट्रीय सेवक संघाच्या शाखेत जात होतो. त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये माझा संपर्क आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं मी काम सुरू केलं. त्याच्यानंतर मला संघाच्या पदाधिकाऱ्याकडून भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करण्याचं सांगितलं. त्यांच्या सूचनेवरून, माझे ते मार्गदर्शक होते, त्यांच्या सूचनेवरून मी भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करू लागलो. साधारण किती वय होतं तुम्ही जेव्हा राजकारणात? त्यावेळेस मी निश्चित 12वीला होतो. 12वीला म्हणजे विद्यार्थी दशेपासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मी काम केलं. तुमच्याकडे पाहताना इतर राजकारण्यांपेक्षा तुम्ही थोडेसे वेगळे वाटतात. सुसंस्कृत, सुस्वभावी आणि सरळ मार्गी संजय खंबाते म्हणून सर्व आम्ही परिचित आहोत. हा तुमचा सुसंस्कृत, सुस्वभावी स्वभाव हा राजकारणामध्ये फारसा आता आजकाल चालत नाही. या स्वभावाचा तुम्हाला राजकारणात कुठे तोटा झाला? नाही, राजकारणाला तुम्ही कोणत्या नजरेने बघतात त्याच्यावरती हे डिपेंड आहे. राजकारण तुम्हाला स्वार्थासाठी करायचं आहे का देशासाठी करायचं का समाज हितासाठी करायचंय? जर तुम्ही राजकारणाला देशासाठी करायचंय, समाज हितासाठी करायचं असेल तर स्वतःला येणारी अडचण, त्याच्यामध्ये त्या अडचणीला काही फारसं महत्त्व राहत नाही. आणि राष्ट्रीय सेवक संघामध्ये असेल, परिवारामध्ये असेल, त्यामध्ये असे संस्कारच झाले का समाजासाठी आणि देशासाठी आपण काम करायचंय. त्याच रचनेतून मी काम करत आलोय. त्यामुळे मला ज्या होणाऱ्या अडचणी आहे त्या अडचणी मला एक प्रेरणा देऊन जातात, मला काहीतरी शिकवून जातात की मी कुठंतरी कमी पडतोय आणि ती कमी मला दूर करायची. तुम्ही आतापर्यंत सर्व सिलेक्टेड पदामध्ये तुम्ही तिथे काम करत आलेला आहे, परंतु तुम्ही अजून इलेक्टेड पदात म्हणजे जनतेतून निवडून आलेल्या कुठल्याही पदावरती तुम्ही अजूनपर्यंत काम केलेलं नाही. मला या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा आहे की 2024ला आपल्याला कधी भारतीय जनता पार्टीने संधी दिली कन्नड विधानसभा लढवण्याची, तिचा तुम्ही स्वीकार कराल का? निश्चित आजपर्यंत 94 पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती जी जबाबदारी दिली, जे काम मला सांगितलंय ते काम मी आजपर्यंत करत आलोय. जर भारतीय जनता पार्टीने मला सांगितलं
की कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हे तुम्हाला लढवायचं आहे, तर निश्चित मी ते लढवण्यासाठी मी तयार आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी फक्त निवडणूक लढण्यासाठी काम करत नाही. आम्ही सतत वर्षानुवर्ष समाजहितासाठी, देशसेवेसाठी काम करत असतो. जर कधी तुमच्याऐवजी तुमच्या पक्षातील एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली किंवा एखाद्या दुसऱ्या नेतृत्वाला संधी दिली तर तुम्ही त्यांचं काम कराल? निश्चित. कारण भारतीय जनता पार्टीचं धोरण, भारतीय जनता पार्टीचे आदेश, भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व जे सांगेल ते आम्ही ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठीच आमचं जीवन आहे. मला दिलं नाही म्हणून मी दुसऱ्याच्या काम नाही करायचं, ही काही भारतीय जनता पार्टीची शिकवण नाही. आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माजी माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब गेल्या 3 वर्षापासून ते लोकसभेची निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयारी करत होते. बरोबर. पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ही जागा महायुतीमध्ये मित्रपक्षाला दिली. डॉक्टर कराड साहेबांनी ज्या दिवशी निर्णय झाला त्याच दिवशी सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन महायुतीच्या कामाला लागण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यांनी सांगितलं, सूचना केल्या. यापेक्षा मोठा आदर्श का असू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये? शिंदे गट जो आहे, शिंदे शिवसेना जे आहे, त्यांनी कन्नड विधानसभेवरती सर्वात आधी दावा ठोकलेला आहे. जर कधी भारतीय जनता पार्टीला ह्या वेळेस विधानसभेची जागा सुटली नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत त्याच जोमाने, त्याच उत्साहाने काम कराल? दावा कुठं ठोकला आहे ते काही मला माहीत नाही. पण भारतीय जनता पार्टीची सुद्धा आता संघटनात्मक बैठक झाली परवा. त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी हा मतदारसंघ कन्नड भाजपला सुटला पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याकडे केली. निश्चित त्यांच्या सगळ्या भावना मी आमच्या पक्षश्रेष्ठीच्या नेतृत्वापर्यंत सांगितलं आहे. आता दावा ठोकण्याचा विषय हा काही राजकीय सार्वजनिक सांगायचा हा विषय नसतो. योग्य त्या ठिकाणी योग्य ते गोष्टी सांगायच्या असतात आणि ते पार्टीचं नेतृत्व योग्य ते निर्णय घेत असतं. जर भारतीय जनता पार्टीने जर हा मतदारसंघ महायुतीच्या मित्र पक्षाला दिलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझा ऐकण्याचं, आदेश ऐकण्याचं माझं काम आहे. त्याच जोमाने आपण काम करू जसं लोकसभेत केलं. असा काही विषय नसतो. मागच्या 2014च्या इलेक्शनमध्ये तुमचेच नावकरी असलेले डॉक्टर साहेब संजय गव्हाणे साहेब यांनी निवडणूक लढवली होती विधानसभेची, कन्नड सोयगाव विधानसभेची. त्यामध्ये त्यांना फारसं तसं यश मिळालेलं नाही. यावेळेस तुम्हाला जर तिकीट मिळालं, तुमच्या पक्षाला जर हे तिकीट मिळालं तर तुम्ही काय आत्मपरीक्षण केलं मागच्या निवडणुकीवरून? काय त्यावेळेस चुका झालेल्या होतात आणि त्या काय आता या वेळेस तुम्ही दुरुस्त करणार? नाही, त्यावेळेची परिस्थिती अशी होती. त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा संघटन सरचिटणीस म्हणून मी काम करत होतो आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती का अगदी निवडणुकीच्या तोंडावरती युती तुटली. आता युती तुटल्यामुळे सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवार उभे केले. मलाही पक्षाकडून विचारणा झाली होती, परंतु माझ्याकडं त्यावेळेस कागदपत्राची जी पूर्तता हवी असते ती नव्हती. मग त्यावेळेस एक चांगला सामाजिक काम करणारा कार्यकर्ता गव्हाणे सर हे समता परिषदेमध्ये कार्यरत होते. त्यावेळेस त्यांना उमेदवारी दिली आणि त्या 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या तयारीवरती जे त्यांना मतदान झालं, निश्चित 28,000 मतदान कन्नड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पहिल्या निवडणुकीत होणं हे पण एक फार मोठी यशाची धमक आहे. दुसरं असं की तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही लोकसभेची जी निवडणूक लढवली ती महायुतीमधून लढवली. तालुक्यामधून जे मतदान झालं संदीपान भुमरे यांना, यामध्ये खूप वेगवेगळ्या पक्षातील किंवा वेगवेगळे नेते वेगवेगळा दावा करताना आपल्याला दिसत आहेत. जे 67,000 मतदान जे झालं तर त्यामध्ये मोठा शहर आम्ही शिंदे गट म्हणजे शिवसेनेचा आहे असं शिंदे गटांचं म्हणणं आहे. त्यातही तुम्ही 5-6 मोठमोठे नेते आहेत तालुक्यामध्ये. जसे की शिंदे गटाचं जर आपण बघितलं त्याच्यामध्ये केतन काजे आहेत, भरतसिंग राजपूत आहेत, संजनाताई आहेत, नितीन पाटील सारखे माजी आमदार आहेत आणि तुम्ही भाजपाचे सुद्धा मोठे पक्षाचे नेते आहेत. या सर्व नेते मिळून किंवा राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे असेल, हे सर्व मिळून फक्त 67,000 मतदान तुम्ही लोकसभेला कन्नडमधून दिलं गेलं. तुम्हाला नाही असं वाटत की लाखाच्या वरती ही लीड पाहिजे होती? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
का कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत महायुतीला नंबर 1चं मतदान झालंय. ते ह्या निवडणुकीत सुद्धा झालंय. कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाला मानणारा मतदारसंघ आणि ह्या निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवार होता लोकसभेला अपक्ष म्हणून. त्याच्यानंतर कोण किती दावे करतात त्यापेक्षा ही निवडणूक ज्या वेळेस मोदी सरकारने केलेले 10 वर्षातले कामं, मोदी साहेबांनी जे विकसित भारतचं जे दिशेने जे मोदी साहेबांचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावरती असलेला लोकांचा विश्वास, कारण ही निवडणूक माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात झाली. माननीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंय या विचाराने ही निवडणूक झाली. आणि आम्ही जनतेला मतदान मागताना सांगितलं की माननीय भुमरे साहेबाला जे मतदान होणार आहे ते मतदान म्हणजे माननीय मोदी साहेबांना मतदान होणार आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये जे आपल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये एक डाग लागला होता आपल्याला, भगवा आपण आपला जो उतरला होता आपल्या काही आपसी याच्यामुळे, तो डाग भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी आपल्याला पुसायचा होता. आणि त्याच अनुषंगाने लोकांनी मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलंय. बरोबर. त्याच्यामुळे कोण काय दावा करताय याच्यापेक्षा हे मतदान महायुतीला झालेलं मतदान आहे. महायुतीला ज्यावेळेस आपण महायुती म्हणून समोर जातो तो त्यावेळेस हे मतदान याचं आहे त्याचं असं म्हणण्याचं त्याला काही लॉजिक नसतं खरं. कारण तुम्ही तिथं काही महायुतीचा उमेदवार म्हणून तिथं समोर जात असतो. तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 67,000 मध्ये तुमचा किती शेअर आहे? नाही, असा शेअर ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याच महायुतीच्या युतीच्या ज्यावेळेस निवडणूक असतात तर त्यावेळेस असा काही शेअर सांगता येत नाही. परंतु भारतीय जनता पार्टीने 2014ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ हे पहिल्यांदा जनतेसमोर गेलो. बरोबर. कुठलीच निवडणूक भारतीय जनता पार्टीने कमळ म्हणून लढलेली नव्हती. त्यावेळेस जनतेने 28,000 मतदान दिलं. आणि त्याच्यानंतर 2016ला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. बरोबर. हो. त्या निवडणुकीमध्ये कन्नड सोयगाव विधानसभाच्या मतदारसंघाच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला जवळपास सोयगाव तालुक्यातला एक अर्धा जिल्हा परिषद गट आणि कन्नड मधले आपले हे 3 जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास 3.5 जिल्हा परिषदचा गट भारतीय जनता पार्टीचे 3 जिल्हा परिषद सदस्य आणि सोयगाव तालुक्यातल्या पुष्पते काळे यांच्या एक पंचायत समिती गणत्या म्हणजे 4 जिल्हा परिषद सदस्य कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला नंबर 1ची पार्टी म्हणून जनतेने निवडून दिलं. त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्याची संख्या सुद्धा नंबर 1ची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीने निवडून दिलं. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 28,000च्या जवळपास मतदान पडलं. बरोबर. आणि 2016ला जवळपास 37,000च्या आसपास मतदान पडलं. आता 2014 ते 2019 माननीय मोदी साहेबांचे झालेले विकास कामे, मोदी साहेबांचं धोरण, बरोबर, त्याच्यानंतर 19ला मतदान झालं. आता 19 नंतर आपली ही 2024ची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सुद्धा आता आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आता बघत असाल खूप मोठा बॅकलॉग आपल्या विकासाचा आहे, वंचित होता. हो. आता आपण बघितलं का आपण जे घाटमाथ्यावरती रस्ते, बरेचसे रस्ते हे सिंगल रस्ते आज, बरोबर, म्हणजे एक गाडी जर गेली तर दुसरी गाडी पास होत नाही. आणि समजा तुम्ही जर त्या दिगाव पासून निघाले तर पुरणवाडीपर्यंत यायला सिंगल गाडी, सगळ्या रस्त्यांनी खड्डे, कुठेही प्रवास नाही. आपण जर बघितलं आज तिथं नाबार्डच्या माध्यमातून आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या माध्यमातून आपण घाटमाथ्यावरती जवळपास 64 कोटीचे आपण काम करतोय. अच्छा. तो जो रस्ता सिंगल रस्ता होता आज त्याला दुरी म्हणजे 3.5 मीटरचे रस्ते होते, आज 5.5 मीटरचे रस्त्याचे कामं तिथं चालू आहे जर आपण ते बघितलं असेल तर. त्याच्यानंतर कन्नड तालुक्यामध्ये आपण जवळपास नाबार्डच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत बघाल कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 10 कोटीच्या वर दरवर्षी नाबार्डचा निधी आलेला नाही. पण माननीय कराड साहेब हे देशाचे अर्थ राज्यमंत्री होते. नाबार्ड ही बँक त्यांच्या अखत्यारीत येते, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये येते. महाराष्ट्र सरकारकडून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून प्रस्ताव करून घेऊन माननीय कराड साहेबांनी 134 कोटी रुपये आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी दिले होते. आज त्याच्यामध्ये आपण बघत असाल का तालुक्यातले जे प्रमुख प्रश्न होते, आज आपण बघा त्या औराळा भागात जर गेलो तर मनूरला जाताना, सासेगाव मनूरला जाताना लोकांना पावसाळ्यात जाता येत नव्हतं. आज तिथं 10 कोटीच्या आसपास एक ब्रिजचं काम चालू आहे. आता आपण इकडे आपल्या कन्नड लगतच अंधानेरचा एक ब्रिज आहे
आपल्या अंधानेरपासून तिकडं कोळवाडी, सीतानाईक तांडा, वडनेर, तिकडे कळंकी, तिकडच्या जाणाऱ्या लोकांसाठी, नागरिकांसाठी आपण बघत होतो की दर पावसाळ्यामध्ये अडचण व्हायची. आज तिथला एक जवळपास 10 ते 12 कोटीचा ब्रिज तो चालू आहे. आणि प्रामुख्याने जे सगळे रस्ते MDRचे रस्ते होते ते सगळे रस्ते त्या 134 कोटी रुपयामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. तुमचं असं म्हणणं की हे जे विकास कामं झालेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा तुम्ही प्रयत्न करून हे तालुक्यामध्ये, याचा परिणाम, यामुळे तुमचा मतदानाचा टक्का निश्चित वाढला 100%. त्या दिवशी आपले जे खासदार साहेब आहेत, माननीय भुमरे साहेब, यांनी सुद्धा आपण बघितलं असेल का भाषणात उल्लेख केला की डॉक्टर कराड साहेबांच्या माध्यमातून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं झाली. त्यांनी सुद्धा उल्लेख केला ना. केला. आणि आपण बघितलं असेल का कन्नड तालुक्यातले जेवढे आपले धार्मिक स्थळ आहे, अगदी आपण बघा आपल्या इथं भांबरवाडीचा आश्रम असेल, तेलवाडीचा आश्रम असेल, कालीमठचं मंदिर असेल, इकडं आपल्या घाटावरती आपलं भगवान बाबाचा गड असेल, 1,80,80,00,000 रुपये तिथे दिले कराड साहेबांनी भगवान बाबा. म्हणजे तालुक्यातले आपले जेवढे धार्मिक स्थळ आहेत प्रमुख, सगळ्या ठिकाणी माननीय कराड साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आहे पर्यटनाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण 25-15च्या माध्यमातून जे ग्राम विकासचं जे हेड आहे त्याच्या माध्यमातून कराड साहेबांनी आजपर्यंत जवळपास 20 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आज आपण प्रत्येक असे बरेचसे गाव, एक सुद्धा गाव असं शिल्लक नाही राहणार की जिथं माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून 10 लाखाचं काम झालेलं नाही आज. अच्छा, हे सर्व त्याच्यामुळे हे तर झालं. त्याच्यानंतर DPC मध्ये असेल अनेक निधी दिला. त्याच्यानंतर दुसरं जे अल्पसंख्याक असेल, आपण तांडा वस्ती सुधार योजनेमध्ये माननीय आपले जे गृहनिर्माण आणि OBC कल्याण मंत्री माननीय अतुलजी साहेब यांनी मागच्या वेळेस कन्नड तालुक्याला 5 कोटी रुपयाचा निधी दिला. म्हणजे आजपर्यंत कराड साहेबांच्या माध्यमातून 200 ते 250 कोटी रुपयाचं काम आपण, विकास कामं आपण या आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलंय. आणि नुसते विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामच नाही केले, आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही डायरेक्ट बेनिफिट, सरकारची कुठली योजना नसताना आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने दिले नाही. कुठल्याही राजकीय नेत्याने दिलं डीबीटीचे कुठल्याही आमदार खासदार यांनी जे आहेत वैयक्तिक एखाद्या वैयक्तिक लाभाचा विषय जो असेल, सरकारचा नाही, सरकारचे लाभ देणं हा वेगळा विषय, पण CSRच्या माध्यमातून सतत 5 वर्षापासून बियाणं वाटप, जे अल्पभूधारक शेतकरी आहे, जे 5 एकरचे आत आहे, माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही, हे 5वं वर्ष आहे, दरवर्षी आम्ही जवळपास एका शेतकऱ्याला 5,400 रुपयाची किट आम्ही, त्याच्यामध्ये 2 एकरचं मक्काचं, 2 एकरचं कपासीचं आणि 1 एकरचं बाजरी किंवा ज्वारी, म्हणजे हे डायरेक्ट बेनिफिट असं ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एवढे कामं करतात पण या कामांचा कधी गाजावाजा झालेला नाही. गाजावाजा विषय असा असतो का जनतेला माहित असतं काम कोण करते, लक्षात घ्या. मी ऑब्झर्व केलं, कारण विषय असा असतो. आता तुम्हाला मी सांगतो, छोटासा कार्यक्रम असेल, छोटंसं एखादं पुलाचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा केला जातो, त्याचं उद्घाटन, बॅनर वगैरे लावल्या जातात. आणि तुम्ही सांगतात एवढे कामं झालंय, पण ह्या कामाचे कुठे आम्हाला गाजावाजा दिसला. विषय काय झाला, ज्यावेळेस कामं सुरू झाले, मंजूर झाले, त्यावेळेस उद्घाटन करायची तर आचारसंहिता लागली होती. आणि कराड साहेब म्हटले की बा माझ्या उद्घाटनासाठी मी उद्घाटनाला जावा, म्हणून त्याच्यासाठी विकासाची कामं हे थांबली नाही पाहिजे, विकासाची कामं हे थांबली नाही पाहिजे. आपण नंतर लोकार्पणला जाऊ. आणि ज्या ज्या परिसरात आपण काम करतोय तिथल्या सगळ्या जनतेला माहित आहे, कारण आपण तिथं गेलो, त्याचा सर्व्हे केला, तिथं लोकांशी चर्चा केली, लोकांचे निवेदन प्राप्त झाले, तिथल्या लोकप्रतिनिधी, तिथल्या सरपंचांनी आपल्याकडे मागणी केली, ती मागणीनंतर आपण पत्रव्यवहार केला. ते सगळं पत्रव्यवहार आपल्याकडे आहे, मंजुरीच्या पत्रामध्ये सगळं आहे. पण आता उद्घाटनासाठी 2-2, 4-4 महिने कामं ठप्प करून ठेवणे, सुरू न करणे, हे काही आपल्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे कराड साहेबांनी परवानगी दिली, सगळे कामं सुरू करा. आचारसंहितेच्या आपल्याला उद्घाटन करण्यामध्ये काही जास्त इंटरेस्ट नाही, लोकांचे कामं होण्यामध्ये जास्त इंटरेस्ट. आता हे तुम्ही जे कामं सांगितले ही खूप मोठी यादी होईल ही सर्व कामांची. मला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा शेजारचे तालुके बघतोय, सिल्लोड बघतो, गंगापूर बघतोय, पैठण बघतो, किंवा आता जवळचाच आपला वैजापूर बघतो, इथे MIDC मंजूर झालेले आहेत. सिल्लोडला तर ॲक्वायझिशन सुरू झालंय, लँड ॲक्वायझिशन MIDC साठीचं. कन्नडमध्ये MIDC मंजूर झाली, नंतर पुढे काय झालं कुणालाच माहिती नाही. तुम्ही MIDC साठी काही प्रयत्न करणार आहात?
निश्चित हे तुम्ही फार आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांसाठी खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. खरं म्हणजे कन्नड हे जे आहेत हे शेतीपूरक उद्योगासाठी खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा देवेंद्रजीकडे काय मागणी केली असेल तर आम्ही मक्का संशोधन केंद्र हे कन्नड तालुक्यामध्ये सुरू करा किंवा जवळपास सुरू करा अशी मागणी केली होती. त्याचं कारण आहे का इथं आपल्या कन्नडमध्ये खूप पोटेन्शियल आहे. हो हो हो. आणि आपले जे शेतकरी बांधव आहे खूप तुम्ही आता बघत असाल आपल्याकडचे टमाटे असेल, अद्रक असेल, मिरची असेल, कुठलंही पीक असू द्या त्याची चर्चा बाहेर राज्यात सुद्धा असते. निश्चित. कांदा असेल, हो हो. आपला शेतकरी खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, चांगल्या क्वालिटीचं पीक पिकवतो. महाराष्ट्रामध्ये अद्रकीसाठी तर आपलं नाव आलं. तर पण त्याला पाहिजे तसं मार्केटिंग आणि इथल्या असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या अजूनपर्यंत मिळाल्या नाही. निश्चित आपण आता त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. मागच्या वेळेस आपण एमआयडीसी येणार एमआयडीसी मंजूर झाले खूप ऐकलं होतं, पण नेमकी कुठं अडकलंय ते थोडं त्याचा एक संशोधनाचा विषय. पण त्याच्यावर जास्त याच्यात काही राजकारण नाही. आहे? राजकारण आहे की नाही आहे ते सांगण्यापेक्षा ते एमआयडीसी कशी इथं सुरू होईल. आणि खरं म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये कृषी पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. मी त्या विषयाकडे येणारच होतो. कृषी पर्यटनासाठी आपला तालुका म्हणजे खूप पोटेन्शियल आहे. निश्चित. म्हणजे आपला आम्ही तर सांगितलं होतं का छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा. आम्ही ती मागणी केली होती नक्कीच 2014 नंतर सरकार आल्यानंतर आणि महाराष्ट्र शासनाने ती मागणी मंजूर केली होती. कृषी पर्यटन आपला हा जिल्हा डिक्लेअर आहे. पण त्याच्यामध्ये जे काही काम व्हायला पाहिजे तसं अजून काही झालं नाही. कारण हे कामं वळवून आणायचं जे आपल्याला जे याचं काम जे असतं ते स्थानिक लोकप्रतिनिधीचं असतं. कारण लोकप्रतिनिधीचा आवाज हा हाऊसमध्ये लोकप्रतिनिधीला बोलण्याचा अधिकार असतो. बरोबर. आणि तिथं सरकारला काम करण्यासाठी विकास आणण्यासाठी भाग पाडण्यासाठी लोकप्रतिनिधीची ताकद असते. त्याच्याकडे ते आयुध असतात, शस्त्र असतात. बरोबर. त्याच्यामुळे आता निश्चित काहीतरी कमी जास्त झालं. पितळखोरं सारखे आपल्याकडे पितळखोरा लेणी आहे, सर्वात जुन्या गवताळा अभयारण्य आहे. गवताळा अभयारण्य आहे आपल्याकडे पेडक्याचा किल्ला आहे. पेडकेचा किल्ला आहे, अंतूर किल्ला अंतूर आहे, किल्ला. कालीमठ सारखं एवढं सुंदर असं देवस्थान देवस्थान आहे. आहे. मग पर्यटन क्षेत्रात झाले, कृषी क्षेत्रातले उद्योग आपल्याकडे उभारत नाही किंवा उद्योग सुद्धा प्रयत्न करत नाही इथे येण्याचा. नेमकं काय कारण आहे? आपल्या भौतिक परिस्थिती तर आपल्या निश्चित आपण आपल्याला त्या विषयामध्ये खूप काम करायची गरज आहे. आपल्या तालुक्यातले जे राजकीय नेते असेल त्यांनी सुद्धा या विषयामध्ये एक आत्मचिंतन करून या विषयामध्ये खूप काम करण्याची गरज आहे. निश्चित भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सुद्धा या विषयामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. कारण आम्ही हा विचार माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून आम्ही सुरू केला होता. पण आता ते कालावधी थोडा कमी पडला. पण निश्चित यापुढे आता कराड साहेब आजही खासदार आहेत आणि आपले महायुतीचे खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण निश्चित या काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. असाही एक आरोप केला जातो. तुम्ही आता कामांची जी यादी सांगितली, कामं तर खूप होतात. तुम्ही करोडोमध्ये ज्या कामांचे किमती असतात किंवा ते, परंतु क्वालिटी जी आहे कामाची ती घसरली गेल्या 5 वर्षामध्ये असं बोललं जातं. त्याला एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. मे महिन्यामध्ये कन्नड ते चिकलठाण नावाचा रस्ता तयार झाला. तो रस्ता इतका दुर्दैवी की त्याला अनेक वर्षापासून तो प्रलंबित होता. त्या रस्त्यावरती काम होत नव्हतं. मध्यंतरी त्या रस्त्याचं कामाला सुरुवात झाली, खडी टाकली आणि नंतर काय बी नसलं पुन्हाच ठाऊक ते रस्त्यातली खडी सर्व उचलून घेण्यात आली. नंतर ह्या वर्षामध्ये तो रस्ता कामाला सुरुवात झाली. प्रत्यक्षात मे महिन्यामध्ये रस्ता पूर्णत्वास आला आणि जून महिन्यामध्ये खूप मोठमोठे खड्डे पडले त्याच्यामध्ये एकाच महिन्यामध्ये. मग ह्या कामाची क्वालिटी नुसते कामं करून भागणार नाही, आपल्याला कामाची क्वालिटी सुद्धा मेंटेन करावी लागणार आहे. मग याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे की ही क्वालिटी मेंटेन होत नाही? निश्चित कामाची क्वालिटी ही चांगली झाली पाहिजे. कारण पैसे निधी आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्यावेळेस आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करतो, खूप पाठपुरावा करतो, त्यावेळेस निधी मंजूर होत असतो. मग याच्यावर काही सिस्टीम नाही का आपल्याकडे? निधी मंजूर झाल्यानंतर हे जे आता मोदी साहेब जे म्हणतात मैं चौकीदार हो, मैं प्रधान सेवक हो, याची व्याख्या खरं म्हणजे अशी की बा जे तुम्ही एखाद्या गावचं सरपंच म्हणून ज्याच्यावर जबाबदारी देतात ही त्या गावच्या सरपंचाची आणि तिथल्या ग्रामपंचायतच्या मेंबरची जबाबदारी का माझ्या गावामध्ये जो आलेला निधी आहे त्याचं काम चांगल्या प्रकारचं कसं होईल
उच्च दर्जाचं कसं होईल, टिकाव कसं होईल, हे सगळं बघण्याची जबाबदारी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीची असते. त्याच्यामुळे याच्यात काही कमतरता असेल तर निश्चित या विषयामध्ये सुद्धा एक काम करण्याची गरज आहे. दुसरा असा एक प्रश्न आणि खूप क्रुशियल असा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदर्श पतसंस्था नावाची एक पतसंस्था होती. तिच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला, त्याचा खूप मोठी चर्चा झाली. तुमच्या पक्षाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शहराचेच होते, तालुक्याचे आपल्या जिल्ह्याचेच होते. परंतु त्या ठेवीदारांना ज्यांचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांचे पैसे बुडाले, त्या ठेवीदारांना तुमचे मंत्री आश्वस्त करू शकले नाही किंवा तसा धीर देऊ शकले नाही. मग तुम्ही एक सत्ताधारी पक्ष आहे, तुमच्याकडे ते मंत्रीपद पण आहे त्या खात्याचं, जो खातं त्या ह्या अशा विषयावरती कंट्रोल करत असतं. भारतीय जनता पार्टीने हवं तसं लक्ष ह्या विषयात घातलं नसल्या कारणाने इम्तियाज जलील यांच्या मतदानाची टक्केवारी वाढली, कारण त्यांनी या लोकांची मागणी किंवा आवाज बनून त्यांनी काम केलं. तर याकडे तुम्ही कसं बघणार? तुमचा जो आरोप आहे याच्यामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड साहेबांनी यामध्ये पाहिजे तसं लक्ष दिलं नाही. विषय असा आहे की जे नॅरेटिव्ह सेट केले जातात ना, आता मी स्वतः साक्षीदार आहे. माननीय कराड साहेबांनी ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस आला आणि ज्यावेळेस सगळे ठेवीदार जागे झाले, अनेक ठेवीदार हे बँकेत जायला लागले, तर त्यांना ज्यावेळेस ठेवी बँक पैसे देत नव्हती त्यावेळेस सगळ्यात पहिले माननीय डॉक्टर भागवत कराड साहेबांनी ह्या सर्व शासकीय यंत्रणेची बैठक लावली. त्याच्यामध्ये काही ठेवीदार सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. मी स्वतः त्या बैठकीत होतो आणि तिथं आपले पोलीस कमिशनर तिथं होते, कलेक्टर त्या बैठकीत होते, सहकार खात्याचे अधिकारी होते, सगळे होते. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रशासक नियुक्त करण्याचं काम हे सुद्धा माननीय डॉक्टर भागवत कराड साहेबांनी अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून केलं. मला आठवतं, प्रशासक ताबडतोब नियुक्त करा आणि कारवाई करा यासाठी दोन्ही मंत्री महोदय पुण्याच्या सहकार आयुक्ताशी बोलत होते. मी स्वतः बघितलेलं आहे बैठकीमध्ये. एव्हाना त्यांच्या सूचनेवरूनच प्रशासक नियुक्त झाला. त्याच्यानंतर जे गुन्हे दाखल झाले चौकशी करून ते सुद्धा त्यांनी वारंवार बैठकी घेतल्या. तुम्ही पोलीस कमिशनर ऑफिस असेल, सहकार ऑफिस असेल, तुम्ही माहिती अधिकारामध्ये एक पत्र द्या आणि त्यांना विचारा का केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांनी आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये प्रशासकीय किती बैठकी घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये काय त्यांनी भूमिका मांडली, काय सूचना केल्या आणि त्याचं अनुपालन काय झालं, हे सगळं तर रेकॉर्डवरती आहे. बरं, त्या बैठकी रेकॉर्डवर झाल्या. बरं. आणि फक्त विषय असा आहे का एखाद्या पोलीस कमिशनर ऑफिसवरती जाऊन मोर्चा काढून आणि ते फिल्मी स्टाईलनी थोडं हे करून आंदोलन करून इतक्या मोठ्या कारवाई झाल्याने हे नरेटिव्ह सेट करण्यात आलं. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्यामध्ये खोलामध्ये जर गेलात तर प्रशासक नियुक्त करण्यापासून, गुन्हे दाखल करण्यापासून, प्रॉपर्टी जप्त करण्यापासून सगळ्या विषयामध्ये माननीय डॉक्टर भागवत कराड साहेब आणि माननीय अतुलजी सावे साहेब यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि सूचना देऊन त्यांनी तातडीची कडक कारवाई करण्यास भाग पाडलेले. अच्छा, भाग पाडलेले. हे रेकॉर्डवरती आहे. बरं. हे काही मोगम बोलतोय मी असा विषय नाही. हे सगळं रेकॉर्डवरती, कारण 5-6 बैठकीत तर मीच होतो. परंतु दुर्दैवाने झालं असं, 1-2 आंदोलन झाले, त्या आंदोलनाच्या बातम्या हिट झाल्या, नरेटिव्ह सेट झालं. परंतु आता इतके दिवस झाले त्या कारवाई. विषय असा आहे, मला शेवटच्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या बैठकीमध्ये मी सुद्धा होतो. तिथं पोलीस कमिशनर होते, SP होते, कलेक्टर साहेब होते, सहकारचे अधिकारी होते, प्रशासक होते. त्यावेळेच्या बैठकीमध्ये माननीय कराड साहेबांनी जी सूचना केली होती त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही जे डिपॉझिटर आहे त्यांची यादी तयार करा आणि त्यांच्या यादीमध्ये 5,000 पासून तर 25,000 पर्यंत, 5,000 पासून 50,000 पर्यंत, 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंत, 5 लाखापासून तर पुढे किती ठेवीदार आहेत. तर त्यावेळेच्या बैठकीमध्ये जवळपास 40,000 ठेवीदार बिचारे असे निघाले की ज्यांच्या ठेवी 50,000च्या आतल्या. 50,000च्या आतले. म्हणजे
इतकं दुर्दैव आहे. मग कराड साहेबांनी सांगितलं का सगळ्यात अगोदर यांच्या प्रॉपर्ट्या सगळ्या ह्या सगळ्यांना द्या. हा प्रयत्न प्रशासकीय लेवलला खूप झालाय, चालू आहे. पण आता या विषयामध्ये सरकार काम करतंय, त्यांना पैसे मिळणार आहे. पण माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील का आपण सुद्धा डिपॉझिट देताना जर व्यावहारिक दृष्ट्या आपण विचार करायला पाहिजे. कधी कधी होतं काय, मग पतसंस्था चालणार कशा? तुम्ही जर प्रत्येकाचं नाही पतसंस्था अजूनही खूप चांगल्या पतसंस्था चालत आहेत ना. पण विश्वासार्हता कमी पतसंस्था झाली. बिलकुल नाही झाली. बघा देवगिरी नागरी सहकारी बँक आज तिच्या ठेवी कुठल्याही कमी झालेल्या नाही. कुठला व्यवहार सगळा पारदर्शक चालू आहे. लोकांच्या कसं आहे, मनात ज्या वेळेस तयार एखाद्या कुटुंबाच्या भोवती एखादी संस्था येते तर तिथं स्वार्थ असतो, एवढं लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे अशा संस्थेमध्ये अशा विश्वासाकडे लोकांनी आपली ठेवी ठेवली पाहिजे की ज्यांचा त्या संस्थेमध्ये कुठलाही स्वार्थ नाही. अच्छा, याचा विचार नक्की करायला पाहिजे. बरं, आता एक असा प्रश्न की आपण बघा तालुक्यामध्ये आपण जेव्हा सकाळी सकाळी जर आपण मॉर्निंग वॉकला जर फिरायला निघालो तर भरपूर विद्यार्थी आपल्याला युवक हे पोलीस भरतीची किंवा आर्मी भरतीची प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतात. शहरामध्येच नाही, पूर्ण तालुक्याचीच ती परिस्थिती आहे. प्रत्येक खेड्यापाडी आपण जर सकाळी फिरलो तर आपल्या हे नजरेस पडतात. एवढ्या मोठ्या संख्येने ही मुलं पोलीस भरती आणि आर्मी भरतीची जी प्रॅक्टिस करतात, तुम्हाला असं वाटतं की ही संधी आहे तालुक्यासाठी की हे संकट आहे बेरोजगारीचं? नाही, तुम्ही त्याला कोणत्या दृष्टीने बघतात ते महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आज आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात एवढं सगळीकडचेच आजचे जे युवक आहेत आपले, यांचा कल बघा तुम्ही काय. यांचा आजचा कल आपल्याला दिसेल का ते सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पोलीस भरतीची तयारी करतात, ज्या काही जाहिराती निघतील बारकीने बघतात आणि त्या दृष्टीने तयारी करून त्यांच्याकडे जे आवश्यक उपलब्ध यंत्रसामुग्री त्याचा सगळा वापर करून त्यात ते प्रयत्न करतात. बरेच जण त्यात यशस्वी होतात. पहिल्या टप्प्यात कोणी होत नाही, दुसऱ्या टप्प्यात होतात. पण ह्या गोष्टीला एक चालना देण्याची खूप गरज आहे. असंही म्हणतात की तुमच्या कार्यकाळामध्ये या परीक्षांचा खूप मोठा घोटाळा झाला आणि त्यामुळे मुलांमध्ये किंवा जे परीक्षार्थी आहे त्यांच्यामध्ये थोडंसं निराशाचं आणि भीतीचं वातावरण आहे. असं कुठलाच घोटाळा झालेला नाही या बाबतीमध्ये. शासनाने सरकारच्या बाजूने तुम्ही जर ते सगळं निवेदन बघितलं आणि ते जर सगळे त्याचे पुरावे बघितले तर ते घोटाळा कोणत्या दिशेने गेलाय आणि याच्या पाठीमागे कसं नरेटिव्ह फिट करण्याचं काम आहे, राजकीय काम आहे, ते आपल्या लक्षात येईल आणि युवकांना खात्री येते. कारण घोटाळा करण्यासारखं काही ठेवलंच नाही सरकारने. तरी पण नीट सारख्या परीक्षेमध्ये एवढा मोठा हे जर सरकार लीक होत, हे सरकार जर नसतं तर ते नीट सारखा घोटाळा बाहेर आला नसता. हे सरकारने त्याचे तुकडेच पाडले, जेलमध्येच टाकले सगळे. लक्षात घ्या. तुम्ही राजकारणात तुम्ही खूप खडतर परिस्थितीला सामना करत तुम्ही ह्या पोझिशन पर्यंत पोहोचले. राजकारणाव्यतिरिक्त तुमचा काही व्यवसाय किंवा तुम्ही नेमकं अजून काय ऍक्टिव्हिटीज करतात की 100% समाजकारण राजकारण चालतं की अजून काय आहे तुमचं? म्हणजे राजकारण व्यवसाय आहे हा. राजकारण हा व्यवसाय हे तुम्हाला सांगितलं कोणी? राजकारण हे देशसेवा आणि समाजसेवा करण्याचं एक व्यासपीठ आहे. तुमच्या ब्रेड अँड बटर साठीची व्यवस्था करावी लागेल तुम्हाला. माझा वाळूज MIDC मध्ये माझा इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन एक युनिट आहे. त्याच्या माध्यमातून मी काही कंपन्यांचा मी व्हेंडर आहे. मी त्यांना काही पार्ट्स जे त्यांच्या सप्लाय करतो. मी जवळपास 2009 पासून माझा उद्योग मी सुरू केलेला आहे. आणि आज चिकलठाणा MIDC मध्ये सुद्धा मी आता एक फर्निचर क्लस्टर म्हणून आम्ही एक 4-5 उद्योजक एकत्र येऊन आम्ही एक फर्निचर क्लस्टर सुद्धा सुरू करतोय. आम्हाला तिथं जागा सुद्धा आम्ही तिथं आता घेतली. व्यवसाय हा वेगळा आहे आणि राजकारण हा विषय वेगळा आहे. आणि त्यामध्ये आता माझा मोठा मुलगा BA सिव्हिल आहे, त्याचा स्वतःचा स्वतंत्र बांधकामाचा व्यवसाय आहे. लहाना मुलगा माझा MBA झालाय, तो सुद्धा एक त्याचा स्वतंत्र हे करताय. त्याच्यामुळे ब्रेड आणि बटर याची व्यवस्था करून ठेवलेली आणि तो विषय वेगळा आहे. अजून असं की गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं जर आपण प्रगतीचा जर आलेख जर बघितला तर तो खूप उंच गेलेला आहे, पंतप्रधान मोदींपासून तर आपण खालपर्यंत. पण कन्नड तालुक्यामध्ये तो ग्राफ मला असं पाहिजे तशा पद्धतीनं वाढलेला दिसला नाही. त्याला जोडून एक प्रश्न मला विचारायचा आहे, कन्नड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी इंटेन्शनली वाढू दिली नाही
जी आहे तशीच ठेवा की इतरांना फायदा होईल, की नेमकं काय कारण आहे? तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे कन्नड तालुक्यामध्ये ती मोजकीच आहे असं वाटतं, किंवा तुमचे जे कार्यकर्ते आहे ते गिनेचुने एक सर्कल आहे, त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन कार्यकर्ते जोडलेले दिसत नाही. सर्कल मला त्या अनुषंगाने म्हणायचं आहे की एक मोजके रिंगण तुमच्या बाजूला सहा आहे. पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचे होते. सर्वात जास्त सरपंच भारतीय जनता पार्टीचे आहे. सोसायटीचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे आहे. सर्व ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. आणि वाढू दिले नाही हा काही का वाढू देणार नाही? आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला वाढण्यापासून कोण रोखू शकतं? तुम्ही अग्रेसिव्हली असा दावा करत नाही कुठल्या पदावरती. आता लोकसभेची कसं आहे? निवडणूक झाली, तिथेही तुमच्या हातातून लोकसभा निघून गेली. तुम्ही नगरपालिकेचं उदाहरण घ्या. तुम्ही कधीही असं की नगराध्यक्ष पदासाठीचा आमचा एक उमेदवार आहे, तो ठामपणे तुम्ही उभा केलेला नाही. तीच परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये आहे आणि आता तीच परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा होण्याची तयारीत आहे. की तुम्ही पक्षाने दिलेला आदेश आहे की ही जागा आम्ही लढणार आहे किंवा लढणार नाही. पक्षाने आदेश दिला ही जागा आपल्याला लढायची नाही, मग तुम्ही शांत बसणार? तुम्ही अग्रेसिव्हली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार तत्वानुसार आम्ही काम करत असतो. नगरपालिकेचं तुम्ही म्हणताय, नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता होती. भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष राहिले, 4 नगरसेवक राहिले, 1 अपक्ष नगरसेवक भारतीय जनता पार्टी चालवला. आणि ज्या ज्या निवडणुका झाल्या आतापर्यंत 2014 पूर्वीपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना हे आपण युतीमध्ये लढत होतो. हा मतदारसंघ मित्र पक्षाकडे होता, त्यामुळे इथं भारतीय जनता पार्टी लहान भावाच्या भूमिकेत होती. जिल्हा परिषदचे दोन सर्कल दिले जायचे, त्या 2 सर्कलमध्ये बंडखोरी व्हायची. पण 2014 नंतर भारतीय जनता पार्टीला जिथं जिथं संधी मिळाली, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत असेल, आपलं खरेदी विक्री संघ असेल, अहो याच्यापेक्षा आहे. आपणच बघितलं मार्केट कमिटीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये तालुक्याचे सर्व नेते एकत्र होऊन लढले. एका बाजूला 2-2, 4-4 मंत्री एका बाजूला होते राज्याचे, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र होते. काही जणांनी आमच्याच नेत्याचे बॅनर्सवर फोटो सुद्धा लावले होते, बरोबर आहे. हो. पण भारतीय जनता पार्टीने काही सवंगड्यांना सोबत घेऊन मार्केट कमिटीची निवडणूक लढली आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने 2 डायरेक्टर निवडून आणून नंबर 2 ची मतं घेतली. बरोबर. म्हणजे विद्यमान आमदारांचं जे महाविकास आघाडीचं पॅनल होतं त्याच्यापेक्षाही भारतीय जनता पार्टीने मतं जास्त घेतली एकट्याच्या ताकदीवर. आणि जे पॅनल निवडून आलं सगळे नेते एकत्र होते, सगळे मंत्री एकत्र होते. मग असं कसं म्हणतात तुम्ही? भारतीय जनता पार्टी जिथं संधी मिळेल तिथं हे करते. फक्त राहिला दाव्याचा विषय. दावा करण्याची भारतीय जनता पार्टीची आणि बाकीच्या राजकीय पक्षाची एक पद्धत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कुठं काय बोलायला पाहिजे आणि काय नाही बोलायला पाहिजे याचे त्यांनी एक लाईन ठरवून दिलेली असते. बरोबर. त्याच्यामुळे पक्षशिस्त. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी जिथं बोलायचं तिथं बोलते. आम्हाला जिथं बोलायचं सांगितलं आम्ही तिथं निश्चित बोलतो. आणि शेवटी भारतीय जनता पार्टी पण ह्या गोष्टीचा विचार नेते ज्यावेळेस करतात त्यावेळेस विचार हेच म्हणून करतात. बघा आता लोकसभेची आपल्याला समजा महायुतीमध्ये दिली, काय गणित लावलं गेलं की बा शिवसेनेचे मित्र पक्षाचे आमदार इथं जास्त आहे, हेच लावलं ना. अहो कन्नड सोलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे जास्त आहे, पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे जास्त आहे. मग तुम्ही काय आकलन त्याचं काय गेज लावणार? बरं ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं एकदम तुमचं बलाबल सांगितलं, तालुक्यामध्ये तुमची जी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीची तुमच्या बोलण्यावरून आणि ऍक्च्युअल आणि तुम्ही जे सांगितलं वाढून दिले जात नाही, वाढवून दिले जात नाही, ह्या सगळ्या वावड्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे कुठलेही नेते हे स्थानिक राजकारणामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची एक सिस्टीम ठरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना एक सामूहिकरित्या काम करतो आम्ही. हे मी केलं हे म्हणण्यापेक्षा आम्ही केलं या गोष्टीला आमचं जास्त प्राधान्य. मला तेच विचारायचं होतं की इतर पक्षांमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये इतर ठिकाणी
रीग लागलेली असते पक्षात प्रवेश करण्यासाठी. इथं तो प्रकार आपल्याला दिसत नाही किंवा कोणी गेल्या 5 वर्षामध्ये असा एका प्रमुख नेता किंवा आपल्याला असे तुमच्या पक्षामध्ये कन्नड तालुक्यामध्ये प्रवेश केला असं चित्र भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश झाले. आमचं तर अभियानच होतं, सगळ्यांचे प्रवेश करा, बूथ लेवलला प्रवेश करा, पंचायत समिती लेवलला प्रवेश करा, जिल्हा परिषद लेवलला प्रवेश करा. आणि आम्ही प्रवेश करून घेताना आम्ही तो कार्यकर्ता पार्टीच्या किती उपयोगात येण्यापेक्षा त्याला समाजामध्ये किती मान्यता आहे आणि तो पार्टीमध्ये आल्यानंतर समाज हिताचं आणि देश हिताचं काम किती करेल हे प्रायोरिटी करून आम्ही प्रवेश करून घेत असतो. प्रवेश आजही चालू आहे. बरं, तुम्हाला उमेदवारी कन्नड सोयगाव विधानसभेची दिली. तुमचं काय विजन आहे, तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे की तुम्ही कन्नड विधानसभेची डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणार आहे? काय तुमच्या मनामध्ये आहे? कसं चित्र करतात तुम्ही, प्रिडिक्ट करतात? कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघासाठी सगळ्यात महत्वाचं जे कृषी पर्यटन या विषयावरती खूप चांगलं काम करण्याला स्कोप आहे. त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आपण त्या विषयामध्ये लक्ष घालणार. सध्या जे बेसिक जे अडचणी होत्या आपल्या रस्त्याच्या, पुलाच्या, आता आपण बघितलं, दुर्दैव आहे, कन्नड शहरामध्ये लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. शुद्ध पाणी मिळत नाही, 15-15 दिवस पाणी मिळत नाही. आता अगोदर पाण्याचा विषय किती जिव्हाळ्याचा आहे. बरोबर. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांच्या विनंती करून यांच्या मागे लागून कन्नड शहरासाठी एक 53 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली आणि तिचं कामही लवकर सुरू होत आहे. तसंच आता या विषयातल्या कृषी पर्यटन एक इथं चांगलं बघा, आपले माननीय मानसिंग बापू पवार यांचा उल्लेख मी आवर्जून करेल. त्यांनी इतकं सुंदर वाचनालय सुरू केलंय. निश्चित का केलंय का ती विजन आहे त्यांना, लक्षात घ्या. की त्यांना वाटतं की माझ्या ग्रामीण भागातला पोरगा खूप होतकरू आहे, हुशार आहे, पण त्याला चालना मिळत नाही. आणि त्याला चालना मिळत नाही म्हणून त्यांनी एक चांगलं सुंदर वाचनालय सुरू केलंय. आज अनेक तिथं विद्यार्थी, बघा तुम्ही गेले तर तिथं विद्यार्थी मस्त सगळ्या भौतिक सुविधा दिल्या आहे. बरोबर. अगदी एसी मध्ये. म्हणजे तिथं मध्ये लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तिथं लायब्ररीतून बाहेर पडू नये, पुस्तकातून, असं प्रसन्न वातावरण तिथं आहे. तुम्ही हे वातावरण उभं करण्याची गरज आहे कन्नडमध्ये. तुम्ही सुद्धा पुस्तक देता तुमच्या नेत्यांची जेव्हा वाढदिवस साजरा करतात. मी असं ऐकले की तुम्ही पुस्तक वगैरे भेट देतात, परंतु एवढ्यापुरतं मर्यादित राहणं गरजेचं आहे की याच्यापेक्षा काही याच्यापेक्षा खूप फास्ट करणं गरजेचं आहे. मी स्किल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा काम केलं आणि त्याच्यामध्ये काही तरुणांना शॉर्ट कोर्स करून काही जणांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही कंपन्यामध्ये लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला, काही जणांना लावलाय. आणि कन्नड शहरामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांना शिलाई मशीनचं आपण प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई मशीन लागणारं सर्व साहित्य हे सुद्धा देऊन मोफत आपण अनेक महिलांना रोजगार उभा करण्याचा प्रयत्न माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून आपण इथं केलेला आहे. आणि ते करण्याची गरज आहे. इथं प्रामुख्याने 2-3 महत्वाचे विषय. आपल्याकडचे जे तीर्थस्थळ आहे, खूप मोठे तीर्थस्थळ आहे, त्याचा एक चांगला विकास झाला पाहिजे. धार्मिक पर्यटन बाहेर मार्केटिंग त्याचं झालं पाहिजे. त्याच्या लोकांना ते माहीत झालं पाहिजे. बरोबर आहे. ते माहीत झालं तर लोक वेरूळला येतील. वेरूळला आल्यानंतर ते ज्यावेळेस गवताळा अभयारण्यामध्ये येतील, कन्नड तालुक्यात येतील, तर ते 2-2 दिवस कन्नड तालुक्यातून ते जाऊ शकत नाही. इतकं मोठं आपल्याकडे पर्यटन स्थळ आहे. मग ते पर्यटन जर आपलं वाढलं, इथलं कृषी पर्यटन जर वाढलं, हे पर्यटन आपल्या पर्यटन स्थळाला एक चालना मिळाली तर निश्चित इथं रोजगार वाढेल, हॉटेलिंग वाढेल, लोकांचं दळणवळण वाढेल आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची खूप गरज आहे. त्याच्यामुळे निश्चित आपण कृषी पर्यटन, आपल्या पर्यटन स्थळाचा विकास आणि युवकांना रोजगार याच्यासाठी काय चांगला उद्योग उभे करता येईल हे करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. मी मागे अशीच एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये एका नेत्याने असं म्हटलं की कन्नड तालुक्यामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी साधी पिठाची गिरणी सुद्धा टाकली नाही आतापर्यंत.
आणि आता मोठमोठ्या घोषणा किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या बाता करतायत, तर त्याला अर्थ नाही. हा दोष तुम्ही मागच्या पिढीला देणार, ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांना देणार, की तुम्ही नव्याने काहीतरी प्लॅनिंग घेऊन आलेले आहेत, किंवा तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? नाही बघा, मागे कोणी काय केलं नाही, कोणाला दोष न देता आपल्याला काय करायचंय हे ठरवायचं आणि याचं विजन आपल्याला ठरवून ते करण्याचा आपण प्रयत्न करायची मला शिकवण आहे. त्याच्यामुळे निश्चित मी तुम्हाला सांगितलं की या क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहे आणि इतकं विजनरी नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभलेलं आहे. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने एक भाग्यवान आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये आज अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम करतोय की जगाला जागतिक विश्व नेता म्हणून मान्यता मिळाली. या देशाचे पंतप्रधान, ज्याला म्हणजे आपले हे पहिले पंतप्रधान असतील नेहरूजी नंतर, ज्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आणि त्या तिसऱ्यांदा संधी मिळालेल्या जागतिक नेत्याच्या पार्टीचं नेतृत्व ज्याच्याकडे आहे त्या पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतोय. राज्याचं जर आपण बघितलं का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक काम करण्याची संधी मिळते. आज तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या व्हिजन ज्याला म्हणतात, म्हणजे व्हिजन ज्याला म्हणतात, ज्याला मान्यता आहे, मान्य गडकरी साहेब असतील, नितीनजी गडकरी साहेब असतील, असं एक नेतृत्व. आता आपण बघितलं की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच माननीय हरिभाऊ बागडे नाना, आपण बघितलं असेल, सहकार क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक इतकं चांगलं नेतृत्व. म्हणजे दूध संघामध्ये आम्ही नानांचं काम बघतो, बरोबर आहे, आम्ही सहकार क्षेत्रात काम बघतो. इतकं चांगलं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभलंय. प्रशांत बंब सारखा एक आमदार महाराष्ट्रामध्ये 2 नंबर किंवा 3 नंबरचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये, मला मंत्रीपद नको, मला निधी पाहिजे, मला माझ्या मतदारसंघामध्ये निधी पाहिजे, इतकं विजनरी असणारे नेते भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि त्या नेत्यांमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळते. आणि निश्चित त्यांच्यापासून आपण चांगल्या गोष्टी घेऊन निश्चित आपल्या कन्नड सोगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण विकासाचे कामं आणि जीवनमान उंच करण्याचं काम आपण प्रयत्न करू. आता असं की तुम्हाला असं संवाद दौरा वगैरे काढावासा नाही वाटत? निवडणुकीच्या तोंडावरती इतर सर्व आता संवाद दौरा सुरू, संवाद ज्यांचा संवाद नसतो त्यांना संवाद दौरा काढावा लागतो. आता आम्ही तर सतत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचं 24 तास काम चालू असतं. तुम्ही बघितलं असेल, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योग दिन पासून आरोग्य शिबिर, झाडं लावणे पासून रक्तदान शिबिर, ते सगळे विविध क्षेत्रामध्ये काम हे 24 तास काम. भारतीय जनता पार्टीची खासियत आहे, वर्षभर उपक्रम राबवत नेहमी काम चालू असतं. खासियत नाही म्हणता येणार त्याला, सतत काम आहे. त्याच्यामुळे सतत काम चालू असल्यामुळे आम्हाला काही दुसरं, आमचा सुसंवाद जनतेशी असा नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी दर 2 महिन्याला एक चांगले कार्यक्रम देत असते, ते जनतेच्या हिताचे असतात. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात, विकास, आरोग्य, देशसेवा आणि सगळ्या गोष्टीला चालना. हे सगळे 4ही कार्यक्रमावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत असतात. त्याच्यामुळे जनतेशी नेहमी संवाद होत असतो. तुमचा संवाद सुरूच असतो. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, त्या आंदोलनाचा परिणाम आपल्या तालुक्याच्या राजकारणावर होईल असं वाटतं तुम्हाला? आपल्या तालुक्याच्या राजकारणावरती हे बघा, आरक्षण हा विषय काही राजकारणाचा भाग नाही. आरक्षण हा जो विषय आहे एक सामाजिक प्रश्न आहे. म्हणजे जे शिक्षणापासून, नोकरीपासून जे सर्वसामान्य कुटुंबातील तरुण वंचित आहे त्यांच्यासाठी हा सामाजिक प्रश्न आहे, हा काही राजकीय प्रश्न नाही. त्याच्यामुळे त्याला तुम्ही राजकीय प्रश्न म्हणून आपण त्याला बघणं योग्य नाही. तुम्ही त्याकडे कसे बघता? नाही, तो आम्ही त्याला सामाजिक प्रश्न म्हणूनच बघतो आणि ही आमची सुद्धा धारणा आहे. आणि ती धारणा आहे म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले. आणि त्यांनी मराठा समाजातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी जेवढे शासन निर्णय घेतले, माझा दावा आहे का आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले, ते तर सगळं रेकॉर्डवरती. त्याच्यामुळे
मराठा आरक्षणचा विषय हा काही सामाजिक प्रश्न ही एक भूक आहे आणि ते जे चांगले चांगले खूप सुशिक्षित तरुण आहेत ते वंचित या सगळ्या विषय. आमची सुद्धा भूमिका आहे की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्यावरती जो होणारा अन्याय आहे तो दूर झाला पाहिजे. बरं भाऊ, तुम्ही आज खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आमच्यासोबत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद.